बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने काल अक्षरशः धुमाकूळ घातला। खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातील जे कळंब आहे, या कळंब गावातील डोंबाळे वस्ती येथे 10 ते 12 घर आहेत। या घरांच्या भोवती अक्षरशः पाण्याने वेढा घातलेला आहे। अगदी कमरेच्या वरती पाणी काल येथे होतं असं नागरिक सांगतायत। यामध्ये अनेक जनावरे असतील किंवा जनावरांमधील शेळ्या, मेंढ्या किंवा 2 गायी देखील इथं मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीतच यांचं आता जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। साहजिकच या शेतकऱ्यांना आता अन्नधान्य आणि अनेक गोष्टींना काल जीवनावश्यक वस्तूंचा काल सामना करावा लागला। साहजिकच आज मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांना अजून देखील जे घराच्या आजूबाजूला तळ आहे या परिस्थितीतच राहावं लागत आहे। हे शेतकरी असतील किंवा येथील नागरिकांना अतिशय मोठ्या प्रमाणात खडतर प्रवास 2 ते 3 दिवसात या पावसामुळे करावा लागला। साहजिकच मोठ्या प्रमाणात त्यांना जी मदत होती ती देखील मिळाली नाही। परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथे जे जनावरे आहेत, 2 गायी असतील किंवा अनेक कोंबड्या असतील किंवा शेळ्या अनेक मृत्युमुखी पडल्या। येथील शेतकरी सांगतात की अनेक ज्या शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, या अगदी कमरेच्या वरती पाणी असल्यामुळे या पाण्यामध्ये वाहून गेल्या असं येथील नागरिक सांगतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नक्की कालची परिस्थिती होती? परिस्थिती की परवा दिवशी पाणी 5 वाजता आलं, सगळ्या घरात पाणी घुसलं। नंतर कोंबड्या ही कमरेच्या वर पाणी आल्यानंतर कोंबड्या ही वाहून गेल्या। त्यात 2 गुरं काढताना मृत्यू पडली। किती गायी होत्या, किती शेळ्या होत्या? गायी कमीत कमी 20 गायी होत्या, त्यातल्या 2 गायी मेल्या पाण्यातून बाहेर काढताना, आणि कोंबड्या तर वाहूनच गेल्या। त्यांना काढू शकलो ना, आमची पोरं काढू शकलो ना आम्ही। पोरांना गावातल्या लोकांनी येऊन काढलं। काल पाऊस किती होता? काल भीती वाटली होती का तुला? हो। किती पाणी होतं घरात? कमळे एवढं। काय सांगताल कालची परिस्थिती? एकंदरीत काय परिस्थिती? कालची परिस्थिती म्हणजे कसं आहे, काल आपल्या इथं मामा आले, मामाला बोलावलं रस्त्यावर। मामा रस्त्यानेच गेले। 2 मिनिट थांबलं, मामाने उतरून इचरायचं काम तर आहे आम्हाला, तुमचं काय आहे, नुकसान काय झाले काय नाही। डायरेक्ट मामा पुढारी पुढे गेले की मामा त्यांच्या मागे निघून गेले। काय मावशी सांगाल? काल जनावरे देखील गेली। 5 वाजता पाणी आल्यानंतर आमचाही घरातला पसाराही काढाय आम्हाला सुधारला नाही। गळ्याला पाणी लागलं, आम्हाला काही सुधारलं नाही। आम्ही कसं तरी गुरं नेली, गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर कशी तरी गुरं वडत तोडत नेली। त्यात मध्ये आमची 2 बोकडं गेली, कोंबड्या गेल्या। आमच्या पिठात पाणी, मिठात पाणी, चटणीत पाणी, आम्ही कसं खायचं? आम्ही 2 दिवस तिकडं होतो मुक्कामी, सोमा जमदडेस तिथं। आमच्या गुरांना खाद्य त्यांनीच दिलं, गिनी गवत दिलं। इथं आल्यानंतर आम्हाला चहा नाही, पाणी नाही, काय नाही। आम्हाला घरातला गाळ काढता काढता नाकीनळ झालं आमचं। आम्हाला एकच म्हणायचंय, गावातली पुढारी आली, आमच्या जवळनं गेली, आम्हाला त्यांनी निदान तर विचारायला पाहिजे नव्हतं। तुम्ही जनावरे वाहताना तुम्ही म्हणजे वाचू शकला नाही एवढं पण कसं वाचवायचं? अहो मीच पाण्यात तुम्हाला सांगते 3 वेळा गटखाळ्या खाल्ल्या, आज मला पावता येत नाही। इथं पाणी इतकं होतं, पण आमचं जीवन ही सगळ्या जित्राबरोबर आहे। एवढं केलं, ही सगळ्या जित्राबरोबर केलंय आम्ही। हे माणसं कामाला, आमचं मालक गेलं तर कामाच्या पैसे बघताय का? ही गुरं, ही घरं दारं पाईपलाईन हे गुरावरच केल्या। आमच्या जीवाला आम्हाला एवढंच वाटतं की आम्ही गुरं काढण्याचं आम्हाला ही होतं, दुसरं काय नाही। आमचं ही सगळं भिजलं, ही काय आम्हाला ही झालं नाही, पण आमचं गुरं वाचवायचे आमचा प्रयत्न। काय सांगशील? काय नक्की काय नाही बा, पाणी 5 वाजता आलं काल। पाणी 5 वाजता आल्यानंतर आम्ही आमचं ही माल ही आवरण्याचा प्रयत्न केला, तरी तो का आज कणगे भरलेलं तसेच आहे। धान्य सगळं भिजलं, धान्य भिजलेलं आहे, निम्यात धान्य काढलं तसंच राहिलं धान्य घरात। बाकी सामान दिवस पाऊस पडत होता, पाणी अगदी कमरेच्या वरती होतं। मग जेवणाची व्यवस्था कशी झाली? जेवणाचं कोणीच विचारलं नाही आम्हाला। इथनं पप्पू अर्जुन आणि सोमा जमदडे यांनी नेलं आम्हाला काढून। बाकीच्या गावातली 1-2 शेजारची होती, त्यांनी नेलं आम्हाला। निमी माणसं सोमा जमदडेची होती आणि निमी पप्पू अर्जुनाची होती। त्यांनीच आमच्या गुरांना खायला, माणसांना खायला घातलं। बाकीच्या गावातल्या पुढाऱ्यांनी कुणीच विचारलं नाही आम्हाला काय, किंवा आमच्या शेजाराने गेली पण कुणीच विचारलं नाही। कुणीच सुद्धा म्हणजे कुणीच यायची, पाणी बघून जायची, आमची मजा बघून जायची, कुणीच विचारलं नाही बा तुम्हाला चहा पाणी काय काय कशाची गरज आहे का? माणूस कसं जगू शकतो, पण जनावर जगू शकत नाही ना। काल 5-6 वाजता तिथं जनावर होती, त्याला पाणी नव्हतं। मग गावातले पुढारी सव म्हणले बा गावात जनावरांना पाणी नाही, किंवा एक टँकर आणतो गुरांना पाणी देतो, तसं कायच नाही। काल आम्ही 6 वाजता सकाळी घरी आलो, आम्ही 6 वाजता सकाळी घरी आलो तर कुणी चहा विचारलं नाही। रस्त्याने माणसं बघत होती, कुणी काय एवढं म्हणजे अर्धा फुटाचं एवढं थर करतो। आता शिक्षण काय करतो? ग्रॅज्युएट झाले, माझं M.Com आहे।
पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाऊस पडला का? नाही दुसरं वर्ष आहे हा? म्हणजे दुसऱ्यांदा पाणी आले आता. इथं असं पाणी येते हो. किती वर्षापासून येते? हे आता गेल्या 5 वर्षापासून येते पाणी. काय अशीच परिस्थिती निर्माण हा होते? कायम अशीच घरातच कमरे एवढं पाणी खिडकीलाच लागतं पाणी तर कुठं राहणार लेकरं बाळ आमची. खिडकीला पाणी कोंबड्या वाहून गेल्या करड 2 माझी वाहून गेली 1 शिर्डी वाहून गेली. 5 वर्षापासून पाणी येते तुम्ही काय सांगितलं नाही? 5 वर्षापासून नाही. तळ फुटलं तवा एकदा आलतं आणि आता एकदा आलं. आता कॅनल आता टीव्हीला इथं पाणी सगळं घरातनी पाणी असल्यावर कसं राहणार आम्ही. लेकरं बाळ आमची बारकी बारकी आहे ती नातवंड. आम्हाला नळी टाकून देत नाही ती बघत नाही ती कोणी इकडं. लोकाला घरकुलही बसवतात गावात आमच्या सारख्यांना काहीच बसवत नाही ती. नक्कीच हे जे डोंबाळी वस्ती आहे इंदापूर तालुक्यातील कळंब येथील जी काल परिस्थिती निर्माण झाली होती अगदीच ज्यामध्ये 2 गायी असतील किंवा अनेक शेळ्या मेंढ्या असतील कोंबड्या असतील ह्या मृत्युमुखी पडल्या. अक्षरशः ह्या जे जनावरे होती हे पाण्यामध्ये कमरेच्या वर पाणी असल्यामुळे हे जनावरे देखील वाहून गेली आणि मोठ्या प्रमाणात जे जनजीवन होतं ते विस्कळीत झालं. अगदी आम्ही देखील येथे आमचा जीव वाचवला. आम्हाला पावता येत नाही पण 2-3 गटांगळ्या खाल्ल्या परंतु तरी देखील पाणी हे वाढतच होतं असं देखील येथील महिलांनी सांगितलेलं आहे. परंतु सद्यस्थितीत आता जरी पाऊस कालपासून पावसाने उघडीप दिली असली तरी थोड्या प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे आणि तरी देखील घराच्या आजूबाजूला तळस साठलेला आहे. अगदी चिखलात राहण्याची ह्या लोकांना वेळ आलेली आहे आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना देखील धडपड करावी लागत आहे. साहजिकच आज आणि काल पाऊस उघडला असला तरी येणाऱ्या काळात ह्यांची परिस्थिती जागेवरती येणार ह्यांना कशा पद्धतीने मदत भेटणार हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर, कळंब.